सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, मोसंबीच्या आंब्या बहाराचं नियोजन करत असताना आपल्याला प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे, तरच आपण मोसंबीच्या आंब्या बहाराचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो। मित्रांनो, आता सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे आणि आपण बघतो की मोसंबीच्या अनेक झाडावर सध्या वाळलेली काडी पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज वाळलेली काडी संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। यामध्ये मोसंबीवर वाळलेली काडी कशी तयार होते, ही काडी आपल्या मोसंबीच्या फळाला कसं नुकसान करते, ही काडी काढण्याची योग्य वेळ कोणती, काडी काढल्यानंतर आपण कोणत्या औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे, याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सुरुवातीला जाणून घेऊ की आपल्या झाडावर मोसंबीच्या झाडावर वाळलेली काडी कशी तयार होते। मित्रांनो, ज्या फांदीला अन्नपुरवठा कमी होतो अशी फांदी ऑटोमॅटिक वाळायला लागते आणि त्या फांदीची काडी तयार होते। मित्रांनो, दुसरे कारण असं आहे की मोसंबीच्या गाभ्यामध्ये म्हणजे पोटामध्ये ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही अशा ठिकाणी काड्या आपल्याला वाळलेल्या पाहायला मिळतात। याचं कारण मित्रांनो, त्या फांदीवर जे पानं असतात गाभ्यामधील त्या पानांना जर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर अशी ही काडी आपल्याला वाळलेली पाहायला मिळते। मित्रांनो, या कारणामुळे अनेक वेळेस आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये वाळलेली काडी पाहायला मिळते। आता मित्रांनो, जाणून घेऊ की वाळलेली काडी काढण्याचा योग्य टाइम कोणता आहे। मित्रांनो, झाडाला ज्यावेळेस आपण विश्रांती देत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये असलेली काडी काढणं गरजेचं असतं, कारण मित्रांनो, या पिरियडला आपल्या मोसंबीच्या बागेची पानगळती सुरू असते आणि अशा वेळेस आपल्याला आपल्या फांदीच्या आड दडलेली काडी सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळे आपण शक्यतो विश्रांतीच्या काळामध्येच आपल्या मोसंबीच्या बागेतील काडी काढणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, आता जाणून घेऊ की ही काडी आपल्याला कशा प्रकारे नुकसान पोहोचू शकते। मित्रांनो, अनेक शेतकरी बांधव आपल्या मोसंबीच्या बागेमधील काडी काढत नाही, याचं कारण असं आहे की ती खूप खर्चिक बाब आहे। सध्या आमच्या भागामध्ये मोसंबीच्या झाडावरील काडी काढण्यासाठी जवळपास 40 ते 50 रुपये खर्च येत आहे। मित्रांनो, हा खर्च जरी जास्त असला तरी आपल्याला अशा काळामध्ये मोसंबीच्या झाडावरील काडी काढणं खूप गरजेचं आहे, कारण मित्रांनो, आपण जर आता या काळामध्ये ही काडी काढली नाही तर हीच काडी नंतर आपल्याला आंब्या बहाराचं आपण ज्यावेळेस आंब्या बहार फोडतो आणि आपल्या मोसंबीच्या झाडावर जून जुलैमध्ये ज्यावेळेस मोसंबीची फळं असतात, अशा वेळेस ज्यावेळेस पाऊस पडतो आणि दमट वातावरण तयार होतं, अशा वेळेस हीच काडी आपल्या मोसंबीच्या फळावर कोलेट्रिडियम बुरशी तयार करत असते आणि अशा वेळेस आपल्या मोसंबीच्या फळामध्ये त्या ठिकाणी ही बुरशी दिसते आणि या बुरशीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपले देडगळ चालू होते आणि अशा वेळेस मात्र मित्रांनो, आपण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये काडीही काढू शकत नाही, कारण आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये फळं असतं। त्यामुळे मित्रांनो, या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या मोसंबीच्या बागेतील काडी काढणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आता काडी काढल्यानंतर आपल्याला काही औषधाची फवारणी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, ज्यावेळेस आपण काडी काढत असताना आपल्याला योग्य पद्धतीने काडी काढणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी वाळलेली काडी आहे आणि ज्या ठिकाणी ओलावा भाग आहे त्या जॉईंटलाच आपल्याला आपली काडी काढणं गरजेचं आहे। मित्रांनो, आणि काडी काढल्यानंतर ताबडतोब आपण 48 तासामध्ये आपल्या मोसंबीच्या झाडावर बुरशीनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता अनेक शेतकरी बांधवांना असाही प्रश्न पडला असेल की आपण नेमकं कोणतं बुरशीनाशक मारणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपण शक्यतो काडी काढल्यानंतर आपल्या बागेमध्ये ब्ल्यू कॉपरची फवारणी करणं गरजेचं आहे। त्यासोबत आपण स्टेप्टोसायक्लिन सुद्धा घेतलं तरीही या दोन्हीचाही चांगला परिणाम आपल्या झाडावर आपल्याला पाहायला मिळतो। मित्रांनो, या ठिकाणी ब्ल्यू कॉपर आपल्याला 2 ग्रॅमने घेणं गरजेचं आहे आणि स्टेप्टोसायक्लिन आपल्याला 1 पंपासाठी 2 ग्रॅम याप्रमाणे आपल्याला घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, स्टेप्टोसायक्लिन 1 पंपासाठी 2 ग्रॅम आणि ब्ल्यू कॉपर पर लिटर 2 ग्रॅम याप्रमाणे आपण फवारणी करणं गरजेचं आहे। मित्रांनो, काडी आपल्याला आता जरी अनावश्यक काम वाटत असलं किंवा खर्चिक बाब वाटत असली तरीही ही काडी आपल्याला आपल्या पुढच्या आंब्या बहाराच्या उत्पादनावर 10 ते 20% परिणाम करू शकते, कारण मित्रांनो, ज्यावेळेस दमट वातावरण तयार होतं आणि आपल्या मोसंबीच्या झाडावर वाळलेली काडी असते, अशा ठिकाणी बुरशी ताबडतोब तयार होते आणि हीच बुरशी हळूहळू आपल्या फळावर पसरत असते। त्यामुळे मित्रांनो, मोसंबीचा आंब्या बहाराचं नियोजन करत असताना आपल्याला या टप्प्यावर म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दोन्ही महिन्यात आंब्या बहाराचं पहिलं पाणी देण्याच्या पहिले आपल्या झाडावरील काडी काढणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद मित्र।